हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. विभागाच्या वतीनं जे आंदोलन पुकारलंय त्या आंदोलनासाठी आपल्या व्यथा जाणून घेण्यासाठी खास करून तालुक्यामधून आलेले आपले जे साहेब देशमुख, अमित दादा, राघोजी नाना पापाळे, बापूसाहेब कुलकर्णी, सुखेराव पापाळे, महेंद्रभाऊ पापाळे, उपसरपंच जाचकवाडी व सर्व टीम आणि डिपार्टमेंटचे बिंदराव साहेब, गुगेराव साहेब, आपण हे आंदोलन करताना आश्वासन देण्यासाठी आपण इथं उपस्थित झालोय. काल माझा अमित भाऊशी विषय झाला. मला काही तिकडे काही माहीत नाही. मी जरी खासदार साहेबांचं काम करत असलो तर मी काही गोष्टीला प्रोटोकॉल पाळतो आणि म्हणून आपण प्रोटोकॉल पाळत असताना मान मर्यादा ठेवल्या पाहिजे. आपलं जेवढं काम सांगितलंय, जे होणार असेल तेच आपण घेऊन जाणार आहे, सांगणार आहे. म्हणून मी चर्चा केली. सकाळी फोन लावला तर साहेब अधिवेशनात गेले. त्याच्यानंतर लंच पिरियडमध्ये आल्यानंतर मी त्यांना तो विषय समजून सांगितला. संगमनेर कार्यकारी अभियंता वरपे साहेबांशी चर्चा केली. त्याच्यानंतर वरिष्ठ स्तरावरती एसी साहेबांशी बोललो, सी साहेबांशी बोललो की विषय अवघड आहे. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एवढा विषय महत्त्वाचा होता तर आत्ताच बजेट झालं, त्या बजेटमध्ये तुम्ही 157 कोटी घेऊन गेले आमच्याकडून, मग तुम्ही त्याच्यात का घेतलं नाही? म्हणलं आमची चूक झाली, आमच्याकडून तो चुकत राहिला. आपण सर्वांना आता प्रत्येक जण इथं आमची शिवसेनेची जुनी काही नेते मंडळी आहे इथे. लोखंडे साहेबांनी शेवटी 6 मतदारसंघ 6 तालुक्यांचं प्रतिनिधित्व लोकसभा खासदार करत असतो आणि आमदारांना 1 तालुका असतो. त्यांनी त्या असेंब्लीमध्ये तुमच्या विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न हे महाराष्ट्रातल्या विधानसभेत सोडवायचे असतात. खासदारांचं काम तुमचे कायदे असेल, तुमचे महत्त्वाचं ते वरिष्ठ सभागृह आहे. तुम्हाला निधी देण्याचा फारसा खासदारांना अधिकार नसतो. योगायोगाने शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि 4 वर्षे अगोदरचे खासदार साहेबांचे सुद्धा असेच गेले. परंतु जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी एक पाठबळ असावं लागतं आणि ते म्हणजे आम्ही योगायोगाने मुख्यमंत्री साहेबांच्या जवळ गेलो आणि तुमची जशी अवस्था होती तशीच माझी अवस्था होती अमित भाऊ. मी सुद्धा या आमदार महोदयांचा प्रचार केलेला आहे आणि पहिल्या 4 मध्ये स्टार प्रचारक म्हणून ह्या तालुक्यामध्ये भाषणं केलेले, पिचर साहेबांच्या विरोधात भाषणं केले. परंतु माझे प्रश्न ज्यावेळेस मला सुटणार त्यावेळेस मलाच वाटलं की मी घाटकाना घरका झालोय आणि परत आपण लोकांपुढे जायचं कसं. आणि म्हणून तालुक्याचं मास्टर प्लॅन व्हावा, तालुक्याचा विकास व्हावा, एक दूरदृष्टिकोन असावा म्हणून पहिली बैठक अमित भाऊ आपण लावली. त्या मंगल कार्यालयात एक कमिटी स्थापन केली. बैठक आम्ही लावली, कमिटी आम्ही स्थापन करायला पाहिजे किंवा आम्हाला विचारायला पाहिजे. त्या कमिटीत आम्हाला घेतलंच नाही. मला हरकत नाही, तालुक्याचा विकास होतोय, हरकत नाही, केलं पाहिजे. परंतु त्याच्यात दूरदृष्टी, प्रशासनाचा अभ्यास असणारे, तालुक्याचे प्रश्न समजून घेणारे, त्याग करणारे, वेळ देणारे, ही सगळ्या प्रकारची मंडळी, चौरंगी मंडळी घेतल्याशिवाय ह्या तालुक्याचा विकास होणं शक्य नाही. ह्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. मग विजय साहेब असतील किंवा बाकीचे अनेक, अमित भाऊ असेल, मला वाटतं भांगरे साहेबांनी एवढा त्याग नाही. त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं ह्या वेळेस पवारसाहेब सांगतील, जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. त्यांनी सांगितलं, मला वाटतं शेवटच्या टप्प्यापर्यंत भांगरे साहेबांचा साधारणतः 60-70 लाख रुपये खर्च सभेवरती होऊन गेला होता, याला साक्षीदार आम्ही आहे. परंतु लास्ट मोमेंटला जो आदेश आला तो मान्य केला. त्यांनी मोठ्या मनाने तो प्रचार केला आणि म्हणून ते विजयाचे शिल्पकार म्हणून आम्ही सगळेजण ह्या तालुक्यामध्ये आम्ही फिरत होतो. परंतु
ह्या माणसाला काय झालं हेच आम्हाला कळालं नाही. त्याने आम्हाला कोणालाच न विचारता एकटा चलवचा नारा लागवत एक ड्रायव्हर एक गाडी आणि मुंबई. आम्ही मुंबईत जर गेलो, आम्ही जर म्हणलो आम्ही आलोय, अरे मी आत्ताच निघालो. त्यांनी कधीही ह्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे. आमचा एकच उद्देश होता, हे कामं झाली पाहिजे. आम्ही त्या दिवसापासून आम्ही स्वतंत्रपणे एक विंग तयार केली आणि खासदार साहेबांना सांगितलं आमचे प्रश्न सुटले पाहिजे. त्या दिवसापासून आम्ही कधीही आमदार महोदयांना सांगितलं नाही की आमचं काम झालं पाहिजे. मी तुम्हाला आज छाती ठोकपणे सांगतोय, आम्ही जी काम केले खासदार साहेबांनी त्याची परिस्थिती अमित भाऊंना ह्या बजेटमध्ये आली. त्यांना सांगितलं तुमचे रिंग रोड असेल, सगळा रिंग रोड असेल, हिरेदेव रस्ता असेल, वाकी मानेरा रस्ता असेल, तुमचा कोतुळ हा जो रस्ता असेल, ही सगळी तो काम पण झालं पाहिजे. काम करत असताना सगळ्यांचे कामं झाले पाहिजे, विश्वासाने ते बजेट वापरता आलं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे. हा दृष्टिकोन त्यांच्याकडे कधी नाही. तुम्हाला आता एक गमतीदार गोष्ट मी सांगतो. आज आपलं हे आंदोलन झालंय ते आम्ही 100% बजेटमध्ये तुम्हाला काम मंजूर करून बजेटमध्ये प्रोव्हिजन करण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. पण त्याचा एक स्वभाव आहे, त्याच्या आधी किरण लामटे हे काम मंजूर करणार. ज्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आम्ही सांगितलं ते काम मंजूर करायचं, त्याच्या आदल्या दिवशी ते काम ते सुद्धा मंजूर करण्यासाठी प्रयत्न पत्र देणार. हे तुम्हाला 100% सांगतो. काम 100% मंजूर होईल. एखादे 2 जॉब पडतील, ही पण परिस्थिती होईल. बिंदराव साहेबांना त्याचा अनुभव आहे. बिंदराव साहेब माझ्याच गटामध्ये काम करतात, माझे चांगले मित्र आहे, माझे कॉलेज मित्र आहे. ते आम्ही दोघं बरोबर इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि ते आज माझ्याकडे आमच्या गटामध्ये ते इंजिनियर म्हणून काम करतात. पण त्यांनी बघितलंय माझ्या गटामध्ये काम करण्याची पद्धत. मी कधी हस्तक्षेप करत नाही. मित्र असेल तरी मी त्यांना सांगतो तुमच्या पद्धतीने तुम्ही क्वालिटी चेक करा, पण काम झालं पाहिजे. आजही शमशेरपूर गट म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की लोखंडे साहेबांमुळे मी सर्वात जास्त कोणाचं कोंबडं आरू द्या पण पाठ होऊ द्या. 100% साहेब तुम्ही प्रशासनामध्ये आहे. प्रशासन कशा पद्धतीने चालतं हे तुम्हाला माहिती. आणि मी वारंवार सांगितलं साहेब तुम्हाला की साहेब मी एका बाजूने तिकडून लढतोय, तुम्ही इकडून प्रशासकीय लोकांची कामं झाली पाहिजे. तुम्ही माझ्याबरोबर मंत्रालयात चला. हे मी तुम्हाला कितीतरी वेळा बोललोय. इकडले प्रश्न तुम्ही आयरनी माना, ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू 100%. मी काय माझा मोठेपणा सांगत नाही, पण आठवड्यातले मी आमदार नाही, पण आठवड्यातले 3 दिवस मंत्रालयातच असतो मी. हे पण सांगतो तुम्हाला. मी काल आलो, मी 7 दिवस अधिवेशनालाच होतो. विषय तुम्ही आपले प्रश्न मांडण्यासाठी नाही आमदार सोडवत ना. अरे या राज्याला मंत्री आहे, त्या खात्याच्या मंत्र्यांकडे जाऊ. या राज्याला मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊ. या राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं काही नाही. आमदारांनी जर प्रश्न सोडला नाही तर तो अधिकार वरिष्ठ स्तरावरती त्यांना सुद्धा अधिकार आहे ते प्रश्न सोडवायचे. कारण राज्याचे पहिले पालक हे सेकंड पालक आहे. म्हणून असा त्याचा अर्थ होतो, ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट तुमचं एखादं काम मुख्यमंत्री साहेबांकडे नेतात किंवा मंत्र्यांकडे नेतात, त्यावेळेस तिथला आमदार त्याच्याकडे ते गांभीर्य लक्ष देत नाही. त्याचा अर्थ असा काढला जातो आणि मुख्यमंत्री त्याच्यावरती लिहितात उचित कार्यवाही होण्याबाबत ते पत्र खाली येतं आणि ते फिरत तुम्ही स्वतः पर्सनली आणलं तर 4 दिवसात येतं आणि ते टपालाने आलं तर 4 महिने लागतात. हा पाठपुराव्याला फरक आहे. त्याच्यामुळे आम्ही टपालात कधीच पत्र टाकत नाही. एकदा एन्डोर्समेंट मारली, स्कॅनर केलं, 2 मिनिटात कार्यकारी आहे पण त्याच्या टेबलवर प्रस्ताव बनव, पत्र येईल तेव्हा येईल, पण तू प्रस्ताव बनव, आम्हाला प्रस्तावावरच्या सचिव लेवलला नेऊन टाकू दे प्रस्ताव. आणि म्हणून बजेट होत असताना ह्या सगळ्या डिमांड घेतल्या जातात आणि ह्या डिमांडनुसार आपल्याला पद पण लागते थोडीफार. साहेब तुम्ही म्हणतात हातखंड आहे, 100% आपण त्या अधिकाऱ्यांमध्ये कायम असलं. मी तुमच्या जवळचा असेल, मला पहिलं चहा पाजल का याच्यातल्या अनोळखीला पाहिजे चहा पाजशाल, ओळखीवाल्याला चहा पाजणार तुम्ही पहिल्यांदा. म्हणून आपली पत ही आपण तिथं कायम सातत्याने या प्रशासनामध्ये ज्यावेळेस आपण पाठपुरावा करतो त्याच्यावरून आपण पद आपली ठरली जाते. म्हणून मला सांगायला विशेष वाटतं, किरण लामटेंनी फार मोठा विरोध केला. मागचं बजेट मी ज्यावेळेस आणलं, आमची तक्रार की खासदार महोदयांना पैसे देऊ नका. बाजीराव दराडे एक जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यामध्ये एवढे पैसे नेतात का? उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे माझी तक्रार केली की यांना 150 कोटी नेतात. मागच्या बजेटला मी त्यांच्या वर होतो, त्यांच्यापेक्षा जास्त बजेट मला आलेलं होतं. ही वस्तुस्थिती. म्हणून ह्या बजेटच्या वेळेस माझी तक्रार झाली की माझ्या तालुक्यामध्ये मला जर निवडून यायचं असेल तर माझ्यापेक्षा निधी जास्त तुम्ही दुसऱ्या माणसांना देतात अशी अजितदादांनी तक्रार केली.
अजितदादांनी त्या खात्यानं सांगितलं आमच्या आमदारांना पहिले पैसे द्या आणि मग दुसऱ्यांना कोणाला द्यायचं द्या. ते असे कधीच म्हणले नाही दुसऱ्याला देऊ नका. त्यांनी त्यांची डिमांड घेतली, आमची डिमांड घेतली. आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही सीएम साहेबांच्या कोठ्यामधून असेल, बाकीच्या मंत्र्यांच्या कोठ्यामधून असेल, आमची कामं मंजूर करून आणले. आत्ताही बी ह्या वेळेस त्यांच्यापेक्षा 3-4-5 कोटी जास्त आणले. 157 कोटी रुपये मी आणले. त्याच्यामध्ये जवळजवळ 75 कोटी आम्ही दादाच्याच गटामध्ये, राजूर गटामध्ये, कारण माझ्या गटामध्ये काम करायला जागा नाही. आता सगळे रस्ते मंजूर झाले, 100% मंजूर झाले. 350 कोटी माझ्या गटात झाले. मी तुम्हाला एकच शब्द देतो, इथं खूप जबाबदार माणसं आहे म्हणून मला खोटं बोलायचं नाही. मला ज्या खासदार साहेबांनी मला इथं पाठवलंय, उद्या त्यांच्या निवडणुकीला मला यायचं आहे तुमच्याकडे प्रचार करायला. त्याच्यामुळे 1 महिना फार मोठी गोष्ट नाही. सांगायचं असं आहे की 1 महिना म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. कुठलाही प्रस्ताव मंजूर होता महिना निघून जातो, तो विषय नाही. हा रस्ता ह्या बजेटच्या आधी जरी एखादा स्कोप असेल, एखादा SR असेल, CR असेल किंवा काही असेल, त्याच्यामध्ये हा रस्ता 100% मंजूर होईल. 100%. मी त्याच्यामध्ये कुठली माझ्याकडे शंका मी बाळगत नाही. स्पेशल केस करून आपण तो रस्ता घेऊया, कारण आपल्याला पैसे पण जास्त लागत आहे. कारण बिंदराव साहेबांशी मी बोललो, साधारणतः 3 कोटी रुपये आपल्याला, त्या 1.5 कोटी रुपयाच्या आसपास आपल्याला लागत आहे. DPDCच्या लाईट गेली, DPDCला आता ह्या DPDC मध्ये आपण टाकू शकतो, पण DPDCला 25, 30, 40 लाख रुपयाच्या पुढे पैसे तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे 40 लाख रुपयाच्या मध्ये आपला रस्ता काय हा 40 लाख रुपये रस्त्याला 40 मध्ये आपलं काही काम होत नाहीये. म्हणून आपल्याला होणार असेल तर चांगला रस्ता करू आपण. तुमच्या डिमांड प्रमाणे तो रस्ता पूर्ण होईल एवढंच मी तुम्हाला आश्वासन देतो. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जबाबदार व्यक्तिमत्वाच्या पुढे बसलेले. आम्ही दादा आज कुठल्याही म्हणजे त्यांच्याकडे आज एक वेगळ्या भावनेने आज हा तालुका बघतो की भांगरे साहेबांच्या मागे त्यांचा वारसा चालावा अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्ही पण त्यांना काही सांगत असतो, साहेब आपल्याला आमदारकी, आपल्याला पद बिद ह्या गौण गोष्टी आहे, पण ज्या गरीब जनतेने किंवा ज्यांनी 35 वर्ष 40 वर्ष भांगरे साहेबांबरोबर काम केलं आणि तो एक चेहरा बघायची सवय झालेली आहे तालुक्याला, का कुठे असेल तर भांगरे साहेबांना प्रश्न सोडवण्याची एक त्यांच्याकडे एक वेगळी लकब होती. तुम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही या तालुक्यामध्ये फिरा. लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील असं नाही, परंतु तुमचा एक स्नेहसंबंध टिकवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. ती सगळेच प्रश्न हे सुटतात असं नाहीये, परंतु या प्रश्नाला वाचा सुटली तर मार्ग निघत चालतात. आणि म्हणून ते मार्ग काढायचं काम आपण नक्कीच त्यांच्या माध्यमातून करू. मला सांगायला खूप आनंद वाटेल की ते फार एज्युकेटेड आहे आणि एज्युकेटेड असताना सुद्धा सगळ्यांना समजून उमजून घेऊन तो प्रश्न आपल्याला जर माहीत नसेल तर तो प्रश्न कसा सोडवायचा, प्रत्येक क्षेत्रामध्ये जो कोणी ते एक्सपर्ट असेल त्याचा सहारा घेऊन या विभागाचे प्रश्न कसे सुटतील, म्हणून त्याचे व्हिजन फार वेगवेगळे. त्या व्हिजनच्या माध्यमातून आपण ह्या विभागातले आणि BJ साहेब असल्यावर इकडे काय अडचण आहे. BJ साहेब तुम्ही आम्हाला इकडे येऊन सुद्धा द्यायला नाही पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे खऱ्या अर्थाने, कारण तुम्ही प्रशासनामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न सोडले. आणि हे प्रश्न मला वाटतं 2-2.5 कोटीचा प्रश्न म्हणजे हा तुमच्यासाठी छोटा होता. मला जरी याच्या आधी तुम्ही कळवलं जरी असतं ह्या बजेटमध्ये मी तुम्हाला 100% सांगतो, ह्या बजेटमध्ये आम्ही जिचेच 2.5 कोटी कमी केले असते इकडे तुम्हाला दिले असते खासदार साहेब, पण मला माहिती नव्हतं. मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला जास्तीत जास्त 30 जानेवारी सांगितलं आहे, पण तुम्हाला त्याच्या आतच कसे पैसे देता येतील त्याची आपण कार्यवाही करू. एवढाच शब्द मी तुम्हाला या दोन्ही नेत्यांच्या वतीने आणि खासदार साहेबांच्या वतीने देतो. आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची राहील. त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस ही सगळे शासकीय अधिकारी आपले करून घेतील. आता तुम्ही साहेब तुम्हाला हे आंदोलनात हे सांगायला नको आहे, परंतु त्रस्त झाले अधिकारी. बजेटचे प्रस्ताव मुंबईला पाठवायचे का काय करायचं, परंतु आमदार महोदयांनी एक 2-4 दिवशी एक LAQच करून टाकला. LAQ असा केला की कामं डिले झाले, कामं कोणत्याही कारणाने डिले होऊ द्या, मग ते कोरोनामध्ये डिले होऊ द्या, नाही तर अनेक कुठल्या कारणाने डिले होऊ द्या. याच्यात जे जबाबदार असेल त्यांच्यावरती कारवाई करा, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा. तुम्हाला सांगतो ही राज्यातली पहिली केस आहे
की एक तर शासनाकडे पैसे नसताना तुम्ही मंजुऱ्या घेतल्या बोकांडी बसून, हे ऑफ द रेकॉर्ड बोलतोय, नाही, आता यांचा कारखाना रोड तसाच आहे ना. तुम्ही जबरदस्तीनं मंजुरी करायला होते. शासनात दोन बाजू नाही चालत. मग तुम्ही शासनाला समजून पण घेतलं पाहिजे. किंवा तुमचं काम काय आहे, त्याला निधी येत नसेल, जर एखाद्या कामाला तरतूद नसेल, 10 लाख रुपये तरतूद आहे आणि 1 कोटीचं काम करायचं आहे, तर 90 लाख रुपये आणायची आपल्या काही एवढी मोठी लोक नाही आहे की 50 कोटीचं काम मंजूर आहे आणि 50 कोटीचं पूर्ण काम होईपर्यंत तो पैसे खर्च करू शकतो. आपल्या तालुक्यातले कॉन्ट्रॅक्टर एकदम तुटपुंज आहे बिचारे, आणि म्हणून त्यांनी जी कामं घेतली त्यांना पैसे झाले नाही. मग यांचं जबाबदारी लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा केला पाहिजे शासनाकडे. तो काहीच पाठपुरावा करत नाही. ते का तुला वर्क ऑर्डर दिली ना, तू काम कर. अरे पण त्याच्यात दुसरी बाजू पण आपण समजून घेतलं पाहिजे. तिथं जागा आहे का नाही, तिथं पैसे आहे का नाही, ते आणून द्यायचं काम काय, तांत्रिक बाबी काय, AC लेवलच्या काही बाबी आहे का, चीफ इंजिनियर लेवलच्या काही बाबी आहे का, ह्या सगळ्या बाबी सगळ्या बाजू समजून घेण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचं असतं. ते न घेता यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि हे ब्लॅकलिस्ट करा. अक्षरशः त्या सगळ्या इंजिनियर लोकांनी ते सगळे कागद बाजूला ठेवून ते LEQची तयारी करून त्याचं शासनाला उत्तर द्यायचं यांना विधान भवनामध्ये. म्हणजे जर उद्या त्याच्यामध्ये एखादा आमचा सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर त्यांनी काम घेतलं होतं, त्याच्याकडे पैसे नव्हते आणि जर त्याचं काम डिले असेल तर तो म्हणजे उमलती कळी फुलायच्या आत तो कोलमडून जाणार आहे. आणि तुम्हाला सांगतो असेंब्लीमध्ये क्वेश्चन केलेला त्याचं उत्तर आणि कारवाई करावं लागते. तुम्हाला सांगतो अनेक सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर तुम्हाला सांगतो रस्त्यावर येतील अशी परिस्थिती. असा एवढा भयानक क्वेश्चन केला त्यांनी आणि अक्षरशः घाबरून गेले लोक. म्हणजे आम्हाला कामच करायचं नाही. आत्ताची जी वस्तुस्थिती आहे, आत्ताची जी टेंडर नोटीस आली, तालुक्यातल्या एका कॉन्ट्रॅक्टरनी काम भरलं नाही. म्हणले किरण लांबडे कामच नाही भरायचे आम्हाला, हा माणूस फाशी देईल म्हणे, हा गोड बोलतो आणि आमच्यावर कारवाई करतो. म्हणजे ही पण वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. आणि मग आता तुम्हाला हे का केलं, थांबा मग सांगतो, हे का केलं का ऑफ द रेकॉर्ड सांगतो, त्यांना तालुक्यातल्या लोकांना कामच करून द्यायचं नाही. त्यांना बाहेरून माणसं आणायचे, ते त्यांच्या मर्जीत काम करतील, त्यांच्या मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी करतील. म्हणून तालुक्यात क्रायटेरिया असे स्ट्रॉंग लावून ठेवले, तालुक्यातले लोकच कामं नाही करणार. म्हणून मी त्याच्यातला किडा आहे. आम्ही त्याच्यात आम्हाला ते सगळं आम्ही पुरून उरतो, त्यांना तो भाग नाही. आम्हाला त्यांच्यात काही मागायला लागत नाही, ते आम्हाला काही देणार आहे. परंतु ही प्रवृत्ती नको आहे. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या ना. तालुक्यातल्या माणसांनीच कामं करायचे नाही, व्यवसाय करायचे नाही. मग इथली डेअरी उद्या ह्या डेअऱ्या बंद करायच्या आणि दुसऱ्या आणायच्या. उद्या इथले किराणा दुकान सुद्धा बंद करायला लावील, हा बाहेरून किराणा दुकान टाकायला लावील दुसऱ्यांना. म्हणजे ही प्रवृत्ती खूप भयानक आहे. परंतु हरकत नाही, आपणही बी इथली लोक बी इथली जनता बी फार सुज्ञ आहे. ही एकदाच बघते आणि एकदा बघितल्यानंतर ती मताच्या रूपात दाखवून देते. तो काही प्रश्न नाही. आपण त्याच्या वाच्यता करणं किंवा बोलणं आपल्याला उचित होणार नाही. आपला प्रश्न फक्त एकच आहे की आपल्याला रस्ता करायचा आहे. मी 100% सांगतो, नाही आमदार तुम्हाला सांगतो, आजच सांगतो तुम्हाला, तो 8-10 दिवसात इथे येईल म्हणाल मी रस्ता करतो. त्याकडे तो मंजुरी आणील, पण मी म्हणत नाही आणणार नाही. तो आमदार आहे ना, त्याला अधिकार आहे. परंतु आपले सुद्धा कागदपत्र खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रोसेड करून आपली सुद्धा कार्यवाही 8 दिवसात कुठपर्यंत आली हे मी आपल्याला वारंवार अमित भाऊंच्या आणि BJ साहेबांच्या माध्यमातून, सुहासजीच्या माध्यमातून तळमळ असते सुहासजींना. सुहासजींनी जे बजेट आल्यानंतर मला म्हणले, अरे आमच्या पठारावर काहीच दिलं नाही. म्हणलं कसं आहे, मी जर तिकडे कामं टाकले ना तर लगेच सांगतं ते काय, ते जिल्हा परिषद सदस्य त्यांना एवढे अधिकार नसतात म्हणून मी टाकले नाही. पण पुढल्या वेळेस खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण ह्या बजेटला सगळी तयारी करू आणि तुमचे रस्ते पूर्ण होतील हीच ग्वाही देतो. आता तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, हा एक छोटा विषय. हे इथं माझे मित्र बसलेले काय मुंबईला असतं मंत्रालयामध्ये, नवनाथ भाऊ चौगुले बेनके साहेबांचं काम बघतात, हातुजी बेनके साहेबांचं. त्यांनी खूप मोठे 2-3 प्रपोजल त्यांच्या मुंबईत असतात ते, आणि 2-3 प्रपोजल मंजूर करून घेतले. आमचा प्रपोजल काय चालू आहे सांगतो तुम्हाला. एक 8 दिवसात TV येण्याचा निश्चित होईल. की पहिली लोक म्हणायचे की शिन्नरहून जुन्नरला जायला रस्ता पाहिजे, तो कुठं जाणार. आम्ही ते शोधत होतो. कालपासून मी त्या आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो. हॅममध्ये तो रस्ता सुचवायचा आहे आपल्याला. देवठाणपासून तर तो रस्ता निघेल बोट्याला निघेल, एक रस्ता निघेल तो बारीपासून निघेल तर घारगावला निघेल. CM ऑफिस, DCM ऑफिस, सगळ्या ऑफिसर लायसन्स चांगलं असतं. मी त्यांचे तिथे मुंबईला गेलं की बरंचसं काम ते माझ्याबरोबर आम्ही बरोबर काम करतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्ञात असायला पाहिजे आपल्याला, कुठून काय करायचंय. ही सगळी कामं तुम्हाला मी एकच, फक्त आता काय चूक झाली,
आपल्या मनाप्रमाणे आपला लोकप्रतिनिधी मिळाला नाही. आणि तरी पण आपल्याकडे एक लोकप्रतिनिधी आहे, खासदार साहेब आहे. 2 महिन्यामध्ये आपल्याला जेवढी बॅटिंग करायची तेवढी बॅटिंग आपण करू, सगळे प्रश्न आपण सोडू. 100% तुम्हाला आश्वासन देतो. योगायोगाने हे सुद्धा याच्यातले दोन्ही ह्या मिळतील अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर ते पण खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या ह्या आंदोलनात एक वेगळी चळवळ आम्ही दिवसभर तेच करत होतो आज, की त्या हैमवतीच विषय करत होतो. राघवन म्हणून त्यांचे एक कन्सल्टंट आहे, अजून 2-3 कन्सल्टंट त्यांनी शोधले. त्या कन्सल्टंटच्या माध्यमातून आम्हाला 8 दिवसात प्रपोजल द्यायचे. ते मुंबईमधून ते केंद्राकडे पण जातात ते प्रपोजल. त्यासाठी एक वेगळी यंत्रणा लावून ती प्रपोजल आपल्याला करायचे. मला वाटतं 2-3 विषय आम्ही ह्या तालुक्याला जर सुजलाम करायचं असेल, पर्यटन चांगलं जर झालं तर मला वाटतं हे अकोला महाबळेश्वर माथेरानसारखा इथं पर्यटनाचा ओघ लागेल आणि तो सगळीकडून लागेल. मग तो खालून कोल्हापूरपासून पुण्याकडून येताना ह्या रस्त्याने जातील, मुंबईकडून येताना त्या म्हैसूळ आमच्या तिकडून येतील, अशा सगळ्या म्हणून तालुक्यातले 4 रस्ते हे खूप सुंदर पद्धतीनं करण्याचा आमचा हा मानस आहे. मी 100% तुम्हाला ग्वाही देतो. हा रस्ता तुम्हाला जानेवारीमध्ये याचा नारळ फोडताना आम्ही सगळेजण येऊ. जास्त काही बोलत नाही, तुम्हाला एकदा आश्वासन देतो की आपण जे उपोषण केलंय हे उपोषण आमच्या विनंतीला, खासदार महोदयांच्या विनंतीला आणि डिपार्टमेंटच्या विनंतीला आणि अमित भाऊ, विजय साहेब, सुहास भाऊ